मुंबई में प्रशासन द्वारा 80% नाले सफाई पूरी होने के दावे के बीच साकी नाका के खैरानी रोड इलाके में आज मनसे पदाधिकारियों ने अनोखा और आक्रामक विरोध प्रदर्शन किया। मनसे कार्यकर्ता सीधे नाले में उतरकर बैठ गए और साफ सफाई अधूरी होने का आरोप लगाया। प्रदर्शन के दौरान उन्होंने चेतावनी दी कि जब तक पूरे नाले की सफाई नहीं होती और संबंधित अधिकारी मौके पर आकर निरीक्षण नहीं करते तब तक वे नाले से बाहर नहीं निकलेंगे। इस दौरान आंदोलनकारियों ने बीएमसी की प्रतीकात्मक प्रतिमा को भी नाले में विसर्जित कर दिया, जिससे माहौल और भी गर्मा गया। मौके पर मनसे के विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली ने सरकार और प्रशासन पर लापरवाही का आरोप लगाते हुए कड़ा रुख अपनाया है। महापौर उपमहापौर सांगतात की 80% नाले साफसफाई झाली। यावेळी कुणाचा घरात पाणी जाणार नाही पावसाळ्यात। मी कधीपासून सांगतोय की महापौर उपमहापौर खोटं बोलतायत, कारण जनता अधिकारी त्यांना खोटे दाखवत आहे। साकी नाका टिळक नगर इथं घेऊन जाणार आणि तिथे पोकलंडनी माती काढतात। आतमधले नाले 1% पण साफ झाले नाहीत। जर हे साफ झाले नाही तर लोकांच्या घरात पाणी जाणार नाही का? अर्धा फूट टेबल गेला तुम्ही बघू शकताय, तेवढी घाण आहे आतमध्ये, गाळ आहे आतमध्ये, बरोबर आहे ना, शिल्ट आहे आतमध्ये। काढणार कोण यांना? जर तुम्ही काढलं नाही तर आजूबाजूच्या परिसरात पाणी जाणार ना। 4 फूट हे माती काढली पाहिजे जेणेकरून पाणीचा स्तर खाली जाईल, पण हे कोण करायला तयार नाही। फक्त भ्रष्टाचार करायचा आहे। करोडोंचे टेंडर आहेत, करोडोंचे टेंडर गप्प करायचे त्यांना। मग ते कुणी असो, सत्ताधारी असो, अधिकारी असो, कंत्राटदार असो, सगळ्यांची मिलीभगत आहे म्हणून हे जनतेला खोटे आश्वासन देत आहेत। मी महापौरांना सांगतोय, मी आंदोलन करतोय ना, तुम्ही या ना इथे, मी दाखवतोय किती टक्के साफ झालाय। तुम्ही या आमच्या इथे, आम्ही पण जनता आहे ना, आमचं ऐकायला या। का येत नाही आमच्याकडे? अधिकारी का आमच्या सोबत फिरत नाही? फक्त आमदार नगरसेवकांच्या पाठीपाठी फिरतायत, त्यांची चाटामागी त्यांना फुरसत नाही। अहो आमच्याबरोबर फिरा, आम्ही तुम्हाला खरी परिस्थिती दाखवणार। आमदार नगरसेवक नाही दाखवणार, कारण त्यांना जे चांगलं आहे तेच दाखवणार, पण 90% जे काम झालं नाही ना माझ्या चांदिवलीमध्ये ते मी दाखवणार। तुमची मागणी काय असणार? माझी मागणी आहे की आतमधले नाले साफ झाले पाहिजेत। माझ्या चांदिवली विधानसभेच्या एकाही घरात यावेळी पाणी गेलं नाही पाहिजे। सगळे नाल्याच्या बाजूमध्ये राहणारे गरीब लोक आहेत, त्यांच्या घरात दरवर्षी पाणी जातो आणि त्यांना लाखोचं नुकसान होतो। म्हणून मी हात जोडून विनंती करतोय की हे नाले साफ करा आणि माझ्या चांदिवली विधानसभेच्या जनतेच्या घरात पाणी नाही गेलं पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे।